बसप्पा खेडे आम्हाला प्लॉट बांधायचं होतं, त्यामुळे स्वामींना आम्ही बोलून घेतलं. त्यामुळे त्यांनी सांगितलं तसं बोर मारलेला आहे, 200 फूट मारलेला. ज्या त्या फुटाला त्यांनी सांगितलं तसं पाणी आलेलं आहे. आज त्यांचं काम बरोबर आहे, ओके आहे. बघा या ठिकाणी हे कोल्हापूर जिल्ह्यातलं उंचगाव गावातलं गुंजन पार्क आहे. गुंजन पार्कामधला हे प्लॉट आहे आणि ह्या प्लॉट ठिकाणी ते बोर मारले. पाणी बघण्यापूर्वी मी इथं येऊन पॉईंट दाखवला. त्यांना इथंच एक जवळ पॉईंट होता, परंतु जवळच्या बोरचं एअर पास होणार आणि बोरचं ड्रिलिंग होणार नाही आणि तिघांनाही प्रॉब्लेम त्यात तयार होतो. शिवाय इकडली एअर पास झाल्यानंतर काही मोटरी पण जमिनीतल्या आसपास शेजाऱ्यांच्या अडकतात. शेजाऱ्यांना त्रास नको, शेजाऱ्यांचं सुद्धा पाणी भविष्यकाळात कमी येता कामा नये ह्याचा विचार करून आम्ही पॉईंट सरळ मागल्या साईडला घेतला. म्हणजे ह्या याच्यामध्ये दुसऱ्याही बोरला काही प्रॉब्लेम होता कामा नाही, मोटर पण जमिनीत कुणाची अडकता कामा नाही आणि भविष्यकाळात पाण्याचा प्रॉब्लेम येता कामा नाही ह्याचा विचार करून आम्ही पॉईंटची जागा बदलली आणि आम्ही सरळ मागल्या साईडला पॉईंट दिला. आता ह्या सेकंड सांगितलं की 65 फुटाला आणि 165 फुटाला पाणी लागेल, 200 फूट बोर मारा असं पाणी बघण्यापूर्वीच सांगितलं. जसं सांगितलं तसं फूट पडलं. 65 फुटाला पाणी लागणार, बरोबर 65 फुटाला पहिलं पाणी लागलं. फक्त एक सुदैवाने यात काय झालं, अनेक प्रॉब्लेम झाला असता पण आमचा अनुभव त्यात वापरला. 15 फुटालाच पाणी 1.5 इंची लागलं होतं. पण हे 15 फुटाचं पाणी घ्यायचं का न घ्यायचं म्हणून यांचा मला फोन आला. मी म्हटलं हे 15 फुटाचं पाणी लागलंय ते घेऊ नका. शिवाय हे पर्क्युलेशन वॉटर सुद्धा असतं. या सर्वात वरचं पाणी असतं हे घाणेरड पाणी असतंय, म्हणजे गटरीचं सांडपाणी मुरलेलं असतं, ते वास दूषित आणि वासाचं पाणी असतं जमिनीत. त्याला केसिंगला होलं पडले असतं, ते दूषित पाणी आत आलं असतं आणि आपल्याला भविष्यकाळात कायम दूषित पाणी मिळालं असतं. तर ते पण आम्ही विचार केला यात आणि माझा अनुभव मी वापरला. सरळ सांगितलं बोरिंगवाल्याला की बाबा केसिंग घाल आणि त्या केसिंगला होलं पाडू नको, का तर त्या पाणी आपल्याला नको आहे. त्याप्रमाणे होलं न मारताच केसिंगला घातलं. ते 1.5 इंच पाणी जमिनीच्या बाहेरच राहिलं आणि तिथनं धुरळात चालू झाला 65 फुटापर्यंत. बरोबर आहे ना, धुरळात चालू झाला. आता हे पावसाळी भाग असताना सुद्धा धुरळात चालू झाला, कारण ते पाणी बंद झालं. आम्ही बंद केलं का केसिंगला होलं न पाडल्यामुळे. हे आमच्या अनुभवाचा फायदा झाला. आता ह्यात अनेक दुसरी गोष्ट काय घडली असती, वरची